स्वामी समर्थ सगळ्यांना. सर्वांची भावबीज खूप छान झाली असेल. तसंच बघा, भावबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तसंच बघा, भगवान हनुमान जे आहेत, जे आपले बजरंगबली, त्यांना भाव मानलेला आहे. त्यांचंसुद्धा सकाळी औक्षण करून झालं लवकर आणि आजचा कोणताही व्हिडिओ बनवता नाही आला. तर बघा, खूप छान असं त्यांना बुंदीचा लाडवाचा नैवेद्य दाखवलेला आहे. सकाळीच त्यांचा अभिषेक झाला, त्यांना औक्षण करून झालं. त्यांनी ओवाळणीसुद्धा दिली, कारण बजरंगबलीच्या मंदिरातसुद्धा मी गेले होते. तिथंसुद्धा त्यांचं औक्षण करून आले. तसंच बघा, स्वामी किती छान तयार झालेले आहेत आज. आणि स्वामींचंसुद्धा सकाळी औक्षण झालं, स्वामींनासुद्धा ओवाळून झालं. तर हे चाफ्याचं फूल जे स्वामींनी स्वतःच्या जवळ ठेवलं, हे ताईने दिलेलं आहे. तर स्वामी सेवेतून ताई भेटल्या. आणि ह्या वर्षीचं रक्षाबंधन खरंच, ह्या वर्षीची जी भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे, ते खूप छान झालं. कारण मागच्या वेळेस, मागच्या रक्षाबंधनला बघा, आपल्यासोबत नारायणदादा होता, स्वामींना फुलं घेऊन यायचं. तर बघा, स्वामी सेवेतून खूप चांगली आणि लाख मोलाची नाती भेटली बरं का. कारण रक्ताचं नातं नाही आहे, पण स्वामींनी जे जोडलेले नाते आहेत ते रक्तापेक्षा पण अनमोल आहेत. आणि ही नाती खूप आपुलकीची, खूप प्रेमाचे ऋणाभुंद आहेत आपले एकमेकांसोबत. तसंच बघा, स्वामी वाईला कालच जाणार होते, सकाळी जाणार होते, पण भाऊबीजेमुळं स्वामी आज आपल्याच घरी थांबलेले आहेत. त्यांचं पण सकाळी औक्षण झालेलं आहे. तर बघा, हनुमानजींच्या म्हणजे बजरंगबलींच्या मंदिरात गेलो, त्यांचं औक्षण केलं, शनी महाराजांचं औक्षण केलं. कारण कसं असतं आपल्या आयुष्यात, आपण नाते आपल्या गुरुशी जोडू शकतो. भगवंताशी तुम्ही नातं जोडा, तुम्ही कधी दुःखी होणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी दुःख मिळणार नाही. कारण कसं असतं की आपण मानव कसं असतं की आपण इतरांशी नाती जोडत असतो, तेव्हा काय होतं की ज्यांच्याशी आपण मनापासून नातं जोडतो ते आपल्याशी मनापासून नातं जोडता की नाही हे माहिती नसतं. आणि खूपदा नात्यामध्ये दुरावा येतो, धोका मिळतो, त्रास होतो. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपल्या गुरूंशी नातं जोडावं. जसं की मी बजरंगबलींशी बहिणीचं नातं, ते माझे भाऊ आहेत, त्यांच्यासोबत माझी ह्या वर्षीची भाऊबीज झाली. तसं बघा, स्वामी तर आपले गुरु आहेच. आणि आज बघा, सगळी पूजा लवकर उरकली आणि आम्ही ताईंकडे गेलो, म्हणजे स्वामी सेवेतून ताई भेटल्या, त्यांच्याकडे गेलो. आणि त्यांनीसुद्धा भाऊबीज खूप छान पद्धतीने साजरी केली आमच्यासोबत. तर मलासुद्धा आज स्वामी सेवेतून दादा भेटले, त्यांच्यासोबत माझी ही भाऊबीज साजरी झाली. तसंच बघा, ताईंनी असे स्वामींचे असे पोस्टर म्हणजे छापून आणलेले आहेत. तर ते प्रत्येकाच्या घरोघरी जावे अशी ताईची इच्छा होती. त्यामुळे हे बघा, प्रत्येक कुरिअरसोबत आपण स्वामी महाराजांचा तुम्हाला एक फोटो देणार आहे ताईंकडून. ही ताईंनी सेवा केली. तसंच बघा, ताईंनी दत्त महाराजांची मूर्ती 2 वेळा आपल्याकडून घेतली होती पितळेची. पण प्रत्येक वेळी काय व्हायचं, दत्त महाराजांचा हातच नसायचा, त्रिशूळच नसायचं. म्हणजे असे 2 वेळा त्यांच्यासोबत घडलं. आणि विचार केला की ताईंना भाऊबीजेची काय ओवाळणी देऊ, असा आम्ही विचार केला. आणि ताईंकडं दत्त महाराज साक्षात आज विराजमान झाले, कारण त्यांची इच्छा. आणि ताई आपल्या घरी पहिल्यांदा आल्या होत्या, तेव्हा ताईंना ती दत्त महाराजांची मूर्ती खूप आवडली होती. आणि ताई म्हटल्या की जागा नाही आहे आणि खूप मोठी आहे, पण ताईच्या मनात भरली होती. आणि बघा, आज दत्त महाराज आमच्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि ताई पण खूप छान सेवा करतात. त्यांनी त्यांच्या सेवेचं, घराचं पावित्र्य पाळलं आणि खरंच त्या भगवंताशी खूप एकरूप झाल्यात. तसंच एक अनुभव आला की स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले, असं मी त्यांच्या आईशी बोलत होते, सांगत होते स्वामींसमोर बसून. तेव्हा स्वामींनी बरोबर त्यांच्याजवळचं, आम्ही बोलता बोलता नाही का, स्वामींचा विषय चालला आणि एक महत्त्वाचा शब्द माझ्या तोंडातून निघाला आणि स्वामींनी पटकन फूल टाकलं. म्हणजे आज ताईच्या घरी 2-3 वेळा स्वामींनी फूल दिलं आशीर्वाद म्हणून. तर बघा, स्वामींच्या खूप छोट्या-छोट्या प्रचिती असतात, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. फक्त कसं, बघणाऱ्याची दृष्टी साफ असायला हवी. जे तुम्ही बघता तेच घडतं. तुम्ही जर पॉझिटिव्ह बघत असाल किंवा तुम्ही जर सकारात्मक बघत असाल, तर तुमच्यासोबत नेहमी सकारात्मक घडतं. कधी देवावरती शंका किंवा शक नका करू, हे खरं असतं का, चमत्कार दाखवा, असं नसतं. चमत्कार नाही होत. कारण कसं असतं की जो जो देव सेवेतून देतो, जो आशीर्वाद असतो, तो चमत्कार नसतो कधीच. आणि कसं असतं की तुम्हाला प्रत्येक क्षणी भगवंत ऐकत असतो. तसंच बघा, आज ताईंच्या घरी गेलो, मी शॉर्ट व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर करेलच. स्वामींना नैवेद्य भरवला, स्वामींनी वस्त्र घालून घेतले, स्वामींनी हार घालून घेतला, हार नेला होता. ताईंनी खूप छान असा स्वयंपाक बनवला. मसूरची भाजी होती, भात होता, वरण होतं, भजी होती. खूप छान असा ताईंनी पाहुणचार आमचा केला. आणि स्वामी पण खूप खुश आहेत ताईच्या घरी. स्वामींना पण खूप आनंद वाटतो, कारण बघा, स्वामी त्याच घरी विराजमान होतात, त्याच घरी सेवा करून घेतात जिथं त्यांना गोडी असते. आणि त्याच भक्तासोबत बघा, तुमचं झोपडीचं जरी घर असलं तरी ज्या घरामध्ये भगवंत राहतो, तेव्हा आपलं पण पूर्वजन्माची पुण्याई आणि भाग्य आपलं असावं लागतं. त्यामुळे बघा, स्वामी जे करतात ते चांगल्यासाठीच करतात आणि स्वामी जे निर्णय घेतात तो सुद्धा
चांगल्यासाठीच आपल्या घेत असतात. कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, अशा वेळी नाराज नका हो, कारण त्याच्या पाठीमागं भगवंताची काही ना काही तर रचना किंवा काही ना काही तर नियोजन असतं असं समजा. आणि तुम्हीसुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा. तर ह्या वर्षीचं भाऊबीज खूप छान अशी साजरी झाली. ह्या वर्षीची भाऊबीज होती ती. आणि स्वामींनी बघा, स्वामी सेवेतून खूप भाऊ भेटले, जसं की बजरंगबली आहेत, जसं की आज भेटलेले दादा आहेत, ताई आहेत. तसंच बरेच, म्हणजे कसं असतं की रक्ताच्या नात्यापेक्षा पण हे नातं अनमोल आहे. आणि स्वामीने दिले म्हटल्यावरती ते नातं आपणसुद्धा मनापासून जपायला हवं. कारण माऊलींनी कसं असतं, रक्ताची नाती ही आपल्या आईवडिलांपासून बनतात, बहीण भाऊ आई वडील. पण जे स्वामीने दिलेले नाते असतात, म्हणजे स्वामी पण आपले वडिलाच्या स्थानी आहेत. असं समजायचं की स्वामी माझे वडील आहेत, माझे बाबा आहेत, माझे पप्पा आहेत, आणि माझ्या पप्पांनी मला ही नाती दिलेत, म्हणजे स्वामींची इच्छा. आणि माझे पप्पा माझ्यासाठी खूप चांगला विचार करतात. कारण स्वामीमध्ये आपण सगळे नाते बघतो. आपण स्वामींना वडील मानतो, भाऊ मानतो, आई मानतो, सगळे स्वामींमध्ये नाते बघतो. जेव्हा आपण भगवंताशी नातं जोडतो तेव्हा आपल्याला दुःख मिळत नाही. आपल्याला भगवंत वेळोवेळी शिक्षा पण करतात, आपले गुरु किंवा आपले आई वडील आहेत म्हणून वेळोवेळी सावध करतात. पण भगवंताच्या सेवेतनं आपल्यासोबत काही वाईट घडत नाही, आपलं मन दुखवत नाही, किंवा आपल्याला भगवंत कधी नाराज करत नाही, किंवा आपला कधी धोका देत नाही आपला भगवंत. तसं माणसाचं नसतं. आणि मानव जन्म आहे हा कितीतरी योनी आपण भटकून मानवाच्या रूपात जन्माला आलेला असतो. मग ह्या जीवनाचं सार्थक आपण काहीतरी चांगलं कार्य करून, एकमेकाशी चांगलं राहून, आपण एकमेकाला चांगला मार्ग दाखवूनच आपण ह्या जन्माचं सार्थक करायचं आहे, ना की आपण कोणाचं कधी वाईट करायचं आहे. आणि निगेटिव्ह तर अजिबात बोलायचं नसतं, निगेटिव्ह वागायचं नाही. प्रत्येकाला देव त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो. कारण कर्म चांगलं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट घडत नाही. पण काही काही लोक म्हणतात की आम्ही खूप स्वामींचं करतो तरी आम्हाला कोणती प्रचिती नाही, अनुभव नाही. त्यावेळेस कसं असतं, तुमचा कर्मभाव खूप मोठा असतो. आणि सेवा ही स्वार्थापोटी, किंवा सेवा ही तुम्ही नाही का रिचार्जसारखं नका करू, तेवढा रिचार्ज मारला की तेवढंच बोलायचं, असं नाही आहे. तुमची सेवा ही अनलिमिटेड पाहिजे. तुमच्या सेवेचा जो बॅलन्स, जो रिचार्ज आहे तो तुम्ही अनलिमिटेड मारा. काहीतरी हवं म्हणून देवाची सेवा नका करू. ह्या भगवंताने खूप छान असं जन्म दिला ह्या सृष्टीवरती, खूप चांगलं जीवन जगण्याची कला दिली, डोकं दिलं, हातपाय दिले, सगळं ह्या आपल्याला देवाने ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे कसं असतं की पैसा, पाणी, प्रॉपर्टी, घरदार, गाडी, बंगला ह्याच्यापेक्षा ह्याला तुम्ही धन मानता. पण मला असं वाटतं माझ्या भाषेमध्ये की जे शरीर आहे हे आपलं, ते खूप मोठं धन आहे आणि एका धनापेक्षा कमी नाही आहे. आपलं शरीरसुद्धा एक धनाची पेटी आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडे धन म्हणून बघा. कारण कसं असतं की जे शरीर आपल्याला देवाने दिलं आहे हे तुम्ही कुठं गेलं तर तुम्हाला विकत भेटत नाही. त्यामुळे आपलं अनमोल धन म्हणजे आपल्या स्वतःचं शरीर, आपल्या स्वतःचं मन आणि आपल्या स्वतःचं अंतःकरण, ह्याला तुम्ही धन माना. हे खूप मोठं धन आहे. तुमच्या मनाला कधी दुखवू नका. आणि अशा लोकांमुळे कधीच दुखवू नका की जे कधी आपले नव्हते, किंवा ते आपले होऊ शकत नाही, किंवा ते आपले नाही आहेत. जे आपले आहेत त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांना जीव लावा, तुम्ही त्यांच्यासोबत राहा, त्यांना प्रेम द्या. तुम्ही एकमेकासोबत चांगल्या गोष्टी शेअर करा. तुम्ही चांगलं काय करता येईल ह्याचा विचार करा. त्यामुळे आपलं शरीर पण खूप मोठं धन आहे. आपल्या शरीराची, धनाच्या पेटीची सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या देहाला जपा. स्वामींना सांगा की स्वामी मी तुमचा सेवेकरी आहे, मी तुमची मुलगी आहे, तुम्ही माझे पप्पा आहात, वडील आहात, आजोबा आहात, आजी आहात. तर तुम्ही ह्याची काळजी घ्या की माझ्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही, माझं शरीर हे निरोगी आणि चांगलं राहील माऊली. तर मला खूप काही पैसा, प्रॉपर्टी, घरदारापेक्षा मला जे तुम्ही धन दिलं आहे, जे धन आहे तुम्ही स्वतः मला दिलं आहे, जे माझं शरीर आहे, माझ्या त्या धनाला तुम्ही जपून ठेवा. चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घ्या. त्याला कोणताही रोग, कोणताही इजा, कोणतंही दुःख नको होऊ देऊ माऊली. तुम्ही हे स्वामींजवळ मागा. कारण कसं असतं, पैसा पाणी प्रत्येकजण कष्ट करून मिळवतो, पण जे देवाने दिले धन ते तुम्ही बघत नाही. जे नाही आहे त्याच्याकडे बघण्यापेक्षा जे देवाने दिले त्याच्याकडे बघा. तुम्ही कधीही दुःखी होणार नाही. तर स्वामी आहेत, स्वामी होते आणि स्वामी असणार आहेत. तर तुम्हीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुमची भाऊबीज साजरी करा. एकमेकाला आनंद द्या, प्रेम द्या. तर बघा, ताईंचं घरसुद्धा स्वामींचं नंदनवन आहे. खूप छान असं ताईने घर ठेवले आणि स्वामी त्यांच्या घरात साक्षात राहत आहेत. स्वामींनी त्यांच्या घरात राहण्यासाठीच ते घर बांधून घेतलं स्वामींनी. आणि स्वामी एका निवांती जागी, छान शांत थंड जागी स्वामी वास्तव्य करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.